सध्या मी उभा आहे दक्षिण मुंबईच्या मुंबई सेंट्रल भागामध्ये आणि माझ्या मागे जी भव्य दिव्य तुम्हाला मूर्ती दिसते ती आहे तारदेवचा इच्छापूर्ती गणपती। एक अतिशय मोठी भव्य अशी मूर्ती, म्हणजे दक्षिण मुंबईची खरं तर ओळखच, पण तारदेवचा इच्छापूर्ती हा नावाजलेला एक प्रसिद्ध गणपती आहे। आपण त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारूया, पदाधिकाऱ्यांना विचारूया कशा प्रकारे आपला गणपती बाप्पा इथे येत असतो आणि कशा प्रकारे तयारी असते। नमस्कार, MS24 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे साहेब। तारदेवचा इच्छापूर्ती भव्य मूर्ती आहे, परंतु ही मूर्ती आणण्याच्या मागे किती मेहनत असते? आमची तर 1 महिन्यापासून मेहनत असते की आम्ही कसं, आम्हाला जसा प्रयत्न होतो तसं आम्ही आणतो। आमच्या इथे भरपूर काही असतात, पण आमचे पदाधिकारी ते आम्ही सगळे सहकार्य करून आमची मूर्ती आम्ही आणतो। मंडळाच्या इतिहासाबद्दल तुम्हाला विचारायचं वाटतंय की बघा, तारदेव, दक्षिण मुंबई, गणपती, दहीहंडी, खरं तर हे आपलं कल्चर आहे, आपली संस्कृती आहे। थोडंसं इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर काय विशेष गोष्टी तुम्ही सांगाल? विशेष म्हणजे गणपती बाप्पा जेव्हा आपल्या जे सण आहे गणेशोत्सवाचा ते आपण जो साजरा करतो, महाराष्ट्राचा सण आहे महाराष्ट्र लोकांचा, आणि हा पुरा आपल्या हिंदुस्थानात तर काय पुऱ्या देशामध्येही तो सण साजरा होतो। आणि हा जो सण आहे हा खूप भव्य दिव्य म्हणजे मोठ्या उत्साहात साजरा करतात। आणि हा जो आपल्या जे महाराष्ट्रीयन लोक आहे त्या मोठा सण आहे। नक्कीच महाराष्ट्राला सर्वात मोठा उत्सव आहे। एक लहान मुलगा माझ्यासोबत आहे, मला तुला सुद्धा विचारायचं आहे, बाप्पा असल्यावर सुट्टी असते, त्या सुट्टीचे पूर्ण एन्जॉयमेंट कशी असते? पूर्ण दिवस तुम्ही मंडपात असतात, गणपतीसाठी काय कामं करता? आम्ही लोक हे सगळं झाडू बिडू मारते, माझे सगळे फ्रेंड्स आहेत आम्ही लोक झाडू मारतो, परत गणपतीला बत्ती बिली की बत्ती लावतो, परत आधी आरती सगळं आरती करतो, परत कोणाला प्रसाद देतो। ते सगळं आमचं सुट्टीमध्ये हॉलिडे आम्ही सेलिब्रेट करतो। एकंदरीत आपण पाहिलं तर तारदेवच्या इच्छापूर्ती मंडळामध्ये लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, प्रत्येक जण फक्त गणपती बाप्पाच्या चरणी पाया पडायला येतो, आशीर्वाद मागायला येतो आणि त्यांचं संपूर्ण वर्ष बाप्पाकडे असतो आणि बाप्पाचं लक्ष कार्यकर्त्यांना असू दे अशी मागणी मागतो। मी सुरेंद्र जोटिंगे, MS24 न्यूजसाठी।